स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं संभाजीनगर पैठणमध्ये रास्ता रोको आंदोलन पाहायला मिळत आहे। स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये हे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। या तुम्ही जे कारखाने सांगताय त्याच्यावर आरआरसी म्हणजे रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट म्हणजे महसुली जप्तीचे प्रक्रिया सुरू केलेली आहे। पण इथले जे तहसीलदार आहेत, इथले जे जिल्हाधिकारी आहेत ते त्याची अंमलबजावणी करत नाहीत, म्हणून तुमचे पैसे मिळत नाहीत। आणि या तहसीलदारला आणि कलेक्टरवर दबाव कोण आणतं, तर दबाव आणतात तुमचे इथले स्थानिक लोकप्रतिनिधी जे साखर कारखान्याला सामील आहेत, त्या लुटारूंना सामील आहेत, त्यांच्यामुळे हे पैसे मिळत नाहीत। आणि तुम्ही मात्र हे चोर लेखाचे ज्यावेळी दारात येतात त्यावेळी त्यांच्या पायावर पाणी घालून तुम्ही त्यांची आरती करताय। तुम्हाला तरी लाज वाटते का? जरा तरी तुमचे लुटारू बाहेर कोण नाहीत, इथंच आहेत। तुमचे पैसे ज्यांनी बुडवले त्यांना पाठीशी घालणारे इथंच आहेत। आणि तुम्ही म्हणताय की आमचे पैसे मिळत नाहीत आणि तुम्हाला रस्त्यावर यायचं नाही। आणि रस्त्यावर जे आले त्यांना आमच्या बहादर माऊलींनी पैसे मिळवून दिले। मला अभिमान वाटतो मला अशा कार्यकर्त्याचा। खरोखरच ज्ञानदेवासारखा त्यांनी जे जो वांछीला देतो घ्यावे अशा पद्धतीनं त्यांनी जो त्याच्याकडे न्याय मागायला आला त्याच्यासाठी परिणामाची चिंता न करता आमच्या माऊलीने रस्त्यावर उतरून आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय। महापूर आलेला आहे आणि या महापुरामध्ये सरकारनं भरीव मदत केली पाहिजे, कारण हा महापूर केवळ नैसर्गिक नाही आहे। पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या बेजबाबदारपणामुळे तुम्हाला या पुराला सामोरं जावं लागलंय। जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी होती, हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला होता, नाशिकला दिलेला होता, अहिल्यानगरला दिला होता, संभाजीनगरला दिलेला होता। पाऊस प्रचंड पडणार आहे, ढगफुटी होणार आहे, हे मला वाटतं की 30-32 तास आधी माहिती होतं, अंदाज आलेला होता। पण अशा परिस्थितीमध्ये ढगफुटी झाली तर नेमका किती मिलीमीटर पाऊस पडेल डोंगरामध्ये, ते त्याचं किती टीएमसी मध्ये पाण्यात रूपांतर होईल, मग जायकवाडीमध्ये आता पाणी किती साठवून ठेवलेलं आहे आणि ते आल्यानंतर त्या पाण्याचं काय करायचं याचं नियोजन करायची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची होती। नुसतं पालकमंत्र्याचं आणि इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं पाय चाटणं हे त्यांचं काम नव्हे, लक्षात ठेवा। कलेक्टरचं तहसीलदाराची जबाबदारी होती, पाटबंधारे विभागाचे जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांची ती जबाबदारी होती। त्यांनी सातत्यानं या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवायला पाहिजे होतं। नाशिकला पाऊस पडला तर लगेच पाणी इकडे काही येत नाही पैठणपर्यंत, त्याला सुद्धा वेळ लागतो। तिथं पडलेल्या पावसाची नोंद घेऊन ते पाणी इथं पोचायच्या आत जर का जायकवाडीतलं पाणी खाली सोडलं असतं तर हा पूर एवढा मोठा आला नसता। मी पूरग्रस्त भागातूनच येतोय, मला माहिती आहे। तुमचं कुठलं 2 आणि 2.5 लाख क्युसेक काढलाय। जुलै महिन्यामध्ये माझ्या तालुक्यातून 6 लाख क्युसेक पाणी कृष्णा नदीतनं वाहत असतंय आणि त्याचं नियोजन महाराष्ट्र सरकारच्या मानगुटीवर बसून आम्ही करायला लावतोय, त्यावेळी कुठं आमची पुरातन सुटका होती। आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हा केवळ निसर्ग